तर गाईड चाललोय आता आम्ही फिरायला रानामध्ये, ते पण स्कूटीवर. तर गाईड आम्ही आलो आहे डोंगराकडे आणि इकडे मस्त काय चालू आहे आणि इकडे छान असे तळ वगैरे. सो हॅलो गाईज, तर कसे आहात सगळे. आजचा व्लॉग आहे खास कारण आम्ही आलेलो आहे गावाकडे. हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यात आम्ही आलेलो आहे पाटाकडे आणि इकडे खूप छान वाटतंय. खूप सारे डोंगर वगैरे आणि गावाकडचं वातावरण तर तुम्हाला माहितीच आहे. मागच्या व्लॉगमध्ये तर तुम्हाला दाखवलंच, आम्ही गेलो होतो ह्या डोंगराकडे वगैरे. आणि इकडे आहे शेड, जे की तुम्हाला दाखवेल किंवा मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलंय. तर मग चला आम्ही एन्जॉय करतोय, तुम्ही पण बघा आणि तुमचं गाव कोणतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज मी तर काय पाण्यात उतरून आली, पण मला ना खूप गार पाणी वाटते, त्यात पोहता पण येत नाही. रात्री तर काय आपली मस्ती चालू आहे इकडं पण, आणि वाहून घेऊन गेली तर काय. हे बघा, याला तर काय पोहता येत नाही, पण नुसतं इकडूनच ओरडतंय. रिस्पेक्ट ब्रो. जाऊन द्या, खेळून द्या, तिकडे गेलो काय आपलं अभ्यास करायचं. गाइस अभी मैं पानी में जाकर आई, लेकिन पानी बहुत ठंडा है. अभी थोड़ी देर में जाऊंगी और यहाँ राज पता नहीं क्या चल रहा है उसका ही शर्ट लेकर उसका ही कुछ तो चालू है. रिस्पेक्ट ब्रो, जाने दो. और यहाँ मम्मी क्या कह रही है देखो. इतनी सी पतले पानी में कब जाएगी. मम्मी को लग रहा है कि मैं इतनी सी हूँ और मैं पानी में बह जाऊंगी. जाने दो, तब तक व्लॉग कंटिन्यू करें. मटर गश्ती खुली सड़क में, तगड़ी तड़क भड़क में, ओले गिरे सुलगते से सड़क में. छतरी न थी बगल में, आया ही ना अकल में कि भागे हम या भीगे हम अकड़ में. तो सोचा फिर गीला हुआ है जो सुखाना हो, चाहे जनाना या मर्दाना. सो गाईज पोहून आता आम्ही चाललोय घरी. तोपर्यंत बाय.